सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत अतिशय मऊ, स्पंजी आणि घरगुती चव असलेला चॉकलेट केक तयार करणार आहोत. ही कृती इतकी सोपी आहे की नवशिक्यांनाही अगदी सहज जमेल. कोणताही क्लिष्ट प्रकार नाही, कोणतीही अवघड पद्धत नाही, फक्त योग्य प्रमाणात साहित्य आणि योग्य मिश्रण. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला केक बेक करण्यासाठी इथे आपण केक टिनला तूप लावून घ्यायचं आहे. तर जवळपास अर्धा किलोपर्यंत केक तयार होणार या साईजचा इथे मी केक टिन वापरली आहे. केक टिनला तूप लावून घेतल्यानंतर यामध्ये बटर पेपर ठेवायचा आहे आणि बटर पेपरला देखील तूप लावून घ्यायचं आहे. यामुळे केक हे इझिली डिमोल्ड होऊन जाणार. तर अशा प्रकारे केक टिनला तूप लावून आधीच तयार करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये चाळणी ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 वाटीपर्यंत मैदा घालायचा आहे आणि मैद्याला इथे आपण चाळून घेणार आहोत. केक तयार करण्यासाठी इथे मी परफेक्ट मेजरिंग कपचा वापर केली आहे. जर मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही एक वाटी घेऊन त्या वाटीने सगळे साहित्य हे मोजून घ्यायचं आहे. मैदा हे चाळून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चिमूटभर मीठ घालून हे देखील चाळून घेणार आहोत. केक तयार करताना नेहमी साहित्य हे चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे मिश्रण हलकं होते आणि त्यामध्ये गुठळ्या देखील राहत नाही. सगळं साहित्य हे चाळून घेतल्यानंतर आता या मिश्रणाला चमचेने एकजीव करून घ्यायचं आहे. एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आता हे भांडं बाजूला काढून ठेवून देऊ. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटीपर्यंत साखर घालायचं आहे. जर गोड आवडत असेल तर 1 चमचा साखर यामध्ये एक्स्ट्रा घालू शकता. यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत तेल टाकायचं आहे. तर इथे मी रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलचा वापर केली आहे. यानंतर यामध्ये 1 अंडी, अर्धी वाटीपर्यंत दही आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे. हे सगळं साहित्य यामध्ये टाकताना फ्रीजमधून काढून तुम्ही यामध्ये डायरेक्ट न टाकता सर्व साहित्य खोलीच्या तापमानावर असायला पाहिजे. आता हे सगळं मिक्सरमधून छान फेस येईपर्यंत 1 मिनिटापर्यंत फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम क्रीमी टेक्स्चर हे तयार झाला पाहिजे. तर असं तयार करून घेतल्यानंतर हे मिश्रण कोरड्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. आता हलक्या हाताने चमचेने किंवा बिस्करने एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे. मिश्रण हे मिक्स करून घेताना इथे आपण एकाच डायरेक्शनचा वापर करणार आहोत. एकतर राऊंड मेथडमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे किंवा इथे आपण कट अँड फोल्ड मेथडचा वापर करू शकतो. मिश्रण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत. तर दूध एकाच वेळी न घालता थोडं थोडं दूध घालायचं आहे. तर सुरुवातीला इथे आपण 2 चमचे दूध यामध्ये घातलं आहे. गरम करून थंड केलेला दुधाचा वापर इथे आपण करत आहोत. तर इथे आपण 4 चमचे यामध्ये दूध घातलं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. असं रिबन कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर या बॅटरला जास्त वेळ फिरवू नका, फक्त एकत्र होईपर्यंतच इथे फिरवून घ्यायचं आहे. जास्त वेळ चमचेने बॅटरला फिरवत राहू नका, नाहीतर केक हे घट्ट बनून तयार होते. तर अशा प्रकारे मिश्रण हे तयार करून घेतल्यानंतर आता केक टिनमध्ये ओतायचं आहे. आता या केक टिनला 1 ते 2दा हलक्या हाताने टॅप करून या केक टिनला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दुसरीकडे केकला बेक करण्यासाठी जाड तडाची कढई घेतली आहे. कढईमध्ये स्टँड ठेवून यावरती झाकण लावून 10 मिनिटे मध्यम आचेवर आधी गरम करून घेतली आहे. कढई हे गरम झाल्यावर आता तयार केकचं भांडं स्टँडवर ठेवायचं आहे. झाकण लावून मध्यम ते मंद आचेवर 35 ते 40 मिनिटे आपण शिजवून घेणार आहोत. मध्येच अंदाजे 30 मिनिटांनंतर टूथपिक घालून आपण केकला चेक करून बघणार आहोत. ती स्वच्छ बाहेर आली तर केक हे छान असा बेक झालेला आहे. जर केकच्या मध्यभागी जर टूथपिक घातलं तर ते ओलसर आलेली आहे. तर परत यावरती झाकण लावून 5 मिनिटापर्यंत आपण हे बेक करून घेणार आहोत. तर इथे मध्येच केक हे फुगायला लागला आणि झाकणाला लागण्याची शक्यता वाटली, म्हणून मी झाकण बदलून थोडं खोल असलेलं दुसरं झाकण लावलं आहे. तर केक नीट फुगण्यासाठी वर जागा मिळणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर केक बसू शकतो किंवा वरून चपटाही होऊ शकतो. म्हणून जर तुमचा केकही पटकन फुगत असेल तर घाबरू नका, फक्त काळजीपूर्वक झाकण बदलून थोडी जास्त जागा द्यावी. 5 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. केकच्या मध्यभागी जर बघितलं तर केक हे चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे. आता या केकला लगेच बाहेर न काढता पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. केक हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर बाहेर काढून घ्यायचा आहे. चाकूने त्याची कडे हे लूज करून घ्यायचं आहे. आता यावरती एक प्लेट ठेवायचा आहे आणि या केकच्या भांड्याला उलटा करायचा आहे. त्यामुळे केक हे इझिली डिमोल्ट होऊन जाणार. तर हे बघा, मस्त असा केक हे बनवून तयार झालेला आहे. यावरील बटर पेपर हे काढून घ्यायचा आहे.
तर हे पहा किती सुंदर मऊ आणि ओलसर असा केक बनवून तयार झालेला आहे, घरच्या घरी अगदी बेकरीसारखा. तर तुम्ही सुद्धा हा चॉकलेट केक नक्की ट्राय करून बघा. घरातील कोणतीही एक वाटी घ्या आणि त्या वाटीने प्रत्येक साहित्य हे मोजून घ्या. त्यामुळे तुमचा केक देखील 100% परफेक्ट बनून तयार होणार. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बिंदास ट्राय करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.